सो फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हणलेलो ना काल परवा की मी पार्ट 2 बनवेल. मग आज तोच बनवतोय मी. हे बघा, आपल्या पार्ट 2 मध्ये मी काल बोललेलो पार्ट 2 परवा, तर आज तो पार्ट 2 बनतोय. माझी फ्रेंड पण आहे आणि मी विसरलो, ती माझी बहीण नव्हती, सॉरी फ्रेंड होती. ते जरा गडबडीत गेलं. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबलं नसेल तर ते पण दाबा आणि लाईक करा. आता मी सांगतो, हा आहे रिकॅप, म्हणजे तुम्हाला मागचं आठवेल. माझी फ्रेंड बोललेली तुम्हाला की तो माणूस विहिरीत उडी मारतो. हां, त्याच्या पुढचं आम्ही पार्ट 2 मध्ये सांगणार होतो. हां, ते आता मी सांगतो. सो फ्रेंड्स, मग तो विहिरीत उडी मारतो जेव्हा, मग लोकांना नसतं माहीत, त्याची बॉडी ना पाण्यात जाते. मग लोकांना माहीत पडतं, कारण ते जरा असे थेंब उडतात वर. मग लोकांना वाटतं काहीतरी गेलं आहे. मग ती अशीच, तो माणूस असा स्विम करायचा प्रयत्न करत होता. ते लोक खाली गेले, त्या माणसाला वर घेऊन आले. त्याला हॉस्पिटलाइज केलं. खूप लांब शहरात जायला लागलो. त्याला हॉस्पिटलाइज केलं. तो माणूस, मग त्याला डॉक्टर लोकांनी खूप ट्राय केलं वाचवायचं, पण तो वाचला नाही अनफॉर्च्युनेटली. मग त्या माणसाला जे होतं ते सांगेल माझी फ्रेंड ठीक आहे. तर आता माझी, आणि तो माणसा ग्रेव्हयार्ड मध्ये झाला होता. आणि तो अजून एक माणूस आला, जे त्या माणसाचा भाऊ होता, राघव खूप रडत होता. पण अचानक राघवच्या पाठीमागे कुठला तरी फील आला आणि त्याने मागं बघितलं. तोच माणूस होता जो हॉस्पिटलाइज झाला होता, सगळ्यांना मारत होता. हां, मग तो त्याचा भाऊ खूप घाबरतो की हा तर मेलेला. मग तो मुलगा म्हणतो, त्याचा भाऊ, की मी मेलो नव्हतो, मी विहिरीत उडी मारलेली, मी मेलेलो पण ही माझी आत्मा आहे आणि माझी आत्मा त्याच जगात राहणार आहे. मग त्या आत्माने काय केलं पुढे, काय केलं खूप लोकांना, काय केलं लोकांना, हे सगळं पार्ट 3 मध्ये मिळेल. सो गुड बाय माय डिअर फ्रेंड्स. मी आता हा व्हिडिओ इथे सेंड करतो. पार्ट 2 मिळेल.